नवीन वर्षाची सुरुवात, नवीन स्वप्न, नवीन आशा. आपल्या सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. या दिवशी नवीन वर्ष सुरू होतं. यामागे काही कारणे आहेत. भगवान ब्रह्मा यांनी या दिवशी सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. गुढी म्हणजे विजय आणि शुभ संकेत. सगळ्यात इम्पॉर्टंट काम म्हणजे गुढी उभारणे. काठी, नवीन साडी, फुलं आणि गाठी लावून आम्ही गुढी उभारली. खरंच खूपच सुंदर दिसत होती. आणि दरवर्षी आमच्या दादाच गुढी उभारत असतात आणि ह्याही वर्षी दादांनीच गुढी उभारली होती. आणि आज गुढीपाडवा असून बी आम्ही बघा हे शेणखत भरत होतं, एवढं भरलंय आणि हे इथं आहे ते वल्लंय. व्हिडिओ काढायला टाईमच नाही भेटला. मी गोण्या भरायला होते, धूळ बिळ सगळं, म्हणून तोंड बिण पॅक करून मी गोण्या धरू लावत होते. मी भाऊन ते कडवाण्यावर नेऊन टाकत होते. एवढा व्हिडिओ काढायची बी इच्छा नव्हती राहिले, कारण ऊनच एवढं बेकार होतं. बघा एवढं म्हणजे उन्हाळ्याची तयारी म्हणजे पावसाळ्याची तयारी चालू आहे. म्हणजे प्रत्येक वावराला उन्हाळ्यात शेणखत टाकतात आमच्या इकडे, ते टाकायची तयारी चालू आहे. तर चला आता आपल्याला स्वयंपाक बनवायचा. तर आज काय आम्हाला पोळ्या वगैरे काय बनवायचं नव्हतं, कारण आमच्या घरात आहे इटाळ आणि ते इटाळ पाळतात, म्हणून नानी बोलली की आज आपल्याला पोळ्या नाही बनवायच्या. मग म्हटलं चालेल. मग मी भात शिजवून ठेवला होता, डाळीला फोडणी दिली आणि पुढचं कामं करायला सुरुवात केली. त्यानंतर मला तळायच्या होत्या कुरडया, पोंग्या आणि नानी बनवत होती पुऱ्या. आणि आमचा मोबाईल बघा कुठे इथं पुऱ्या हे करायचं काम चालू. दादा फोनवर बोलत आहेत, हा बघतोय स्वयंपाक झालाय का नाही. इकडं तेल तापतंय आणि मी बसले इथं आणि मी चुलीच्या कोपऱ्याला. आणि आमचा मोठे बाबा आलाय. नानी उठून पळणार होती आता, दरवाजा वाजला ना. आमच्या माणसासोबत आम्ही जे खातोय ते आमच्या चिंगीला लागत संपलं ते. आणि हा बघा डायरेक्ट टोपावर बसलाय. पण मला सफेद एक पिवळं एक भेटलं नाही संपलं. पुढे आण बरं, मी तुला तळून दाखवतो का. मला तळून दाखवणार आहे, त्यापेक्षा तूच बस नाही इथं तळायला. मालिका इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हा चुली पुढे बसला, याला गार असते आणि दादांना आमच्या गरम झालंय. या जेवायला श्रीखंड पुरी खायला.